कशेडी घाटात अवजड वाहन ट्रेलरसह ट्रक साईड पट्टीवर रुतल्याने वाहतूक दीड तास ठप्प। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात एक अवजड वाहन ट्रेलरसह ट्रक साईड पट्टीवर रुतल्याने वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाल्याची घटना सोमवार रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भोगाव हद्दीत घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जाणारा अवजड ट्रेलर क्रमांक DD01P9436 याला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याने 2 दिवसापूर्वी भोगाव हद्दीत उभा होता। वाहतुकीला अडथळा झाल्याने ट्रेलर बाजूला घेत असताना रस्त्याकडच्या साईड पट्टीवर रुतला व त्याच दरम्यान गोवा दिशेने जाणारा ट्रक क्रमांक RJ04GC9898 हा ट्रक ही दुसऱ्या बाजूच्या साईड पट्टीवर रुतून अडकला। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सोमवार रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास सुमारे दीड तास ठप्प झाली होती। त्यामुळे वाहन चालक व प्रवासी जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहायला मिळाले। दरम्यान कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार रामाकडे, पोलीस नाईक शंकर कुंभार व श्री चिकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेन पाचारण करून दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन सकाळी 10:30 ते 11:15 वाजताच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले आहे। मात्र सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाल्याने मुंबई दिशेने व गोवा दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कशेडी पोलिसांनी अथक मेहनत घेऊन दीड तासाच्या प्रयत्नानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।